मित्रांनो, आपण आलो आता चांदवड तालुक्यामध्ये, चांदवडमध्येच खुद समर्थ लॉन्स इथं जाधव साहेबांच्या लॉन्सवरती आले आणि हे वरे साहेब ज्यावेळेस आपण यांना पहिले अमृतधाराचं जे प्रॉडक्ट दिलं, अमृतधाराचं प्रॉडक्ट दिलं, तर यांना पहिली परिस्थिती कशी होती, त्यांच्या ॲसिडिटीचं इतकं खतरनाक म्हणजे त्रास होत होता आणि त्यांनी आपलं अमृतधाराचं प्रॉडक्ट घेतल्यानंतर त्यांना रिझल्ट कसा आला आपण त्यांच्याच मुखातून ऐकून घेऊ. नमस्कार साहेब. नमस्कार. तुमचं नाव सांगा. अविनाश रामचंद्र वरे. अच्छा अच्छा. जॉब कुठं करता सर? महावितरणमध्ये चांदवडला. ज्यावेळेस आपल्याला पहिले तुम्ही मला फोन केला त्यावेळेस तुम्हाला म्हणजे काय त्रास होत होता? मला ॲसिडिटीचा एकदम भयानक त्रास होता, जो मी पहिले एक सहा महिन्यापूर्वी, जेव्हा तुमचे कोण औषध घेण्याच्या पूर्वी 6 महिन्यापूर्वी मी इथं सुविधा हॉस्पिटल ॲडमिट होतो 11 दिवस. तिथे मला कुठलाही फरक पडला नाही. त्याच्यानंतर ॲडमिट झालो मी नाशिकला. अच्छा. तिथं मला थोडासा फरक पडला. त्याच्यानंतर 3 महिने माझे चांगले गेले. 3 महिन्यानंतर तो त्रास मला पुन्हा झाला. पुन्हा झाल्यानंतर जेव्हा मी नाशिकला गेलो, पुन्हा दवाखान्यात जायचं होतं, बरोबर, त्यावेळेस आमचे मित्र अरुण ठाकरेंनी मला हे औषधाविषयी मला थोडीशी माहिती दिली. अच्छा अच्छा. त्यानंतर आम्ही नाशिकला हॉस्पिटलला गेले असताना तिथून आम्ही रिटर्न झालो. रिटर्न झाल्यानंतर आम्ही ओझरमध्ये त्या ॲसिडिटीसाठी गोळ्या घेतल्या आणि तिथून आम्हाला कळलं की तुम्ही लासलगावमध्ये पोहोचताय. तर लासलगावला आल्यानंतर आम्ही तुमच्याकडून ते औषध घेतलं. त्या औषधच्या मी आतापर्यंत 4 बॉटलचा कोर्स केलाय आणि आज मी एकदम व्यवस्थित आहे. आज मला कुठली गोळीची किंवा कुठली काही गरज पडत नाही. डायरेक्टली त्यावेळेस मला म्हणजे असं परिस्थिती जाणवली होती की तुम्ही 4 व्हीलर मध्ये डायरेक्टली झोपून आडवा होऊन डायरेक्ट आडवा पडून आलेलो होतो मी. जेवण पण म्हणजे डायरेक्टली जेवण माझं पूर्ण बंद होतं. अच्छा अच्छा अच्छा. आणि मग आता कसं वाटतं? आणि आता एकदम फ्रेश वाटतंय. जनता ऐकते सर आपल्याला, तर जनतेला काय सल्ला देऊ शकतात आपल्या प्रोडक्टच्या संदर्भातून? नक्कीच, जर ज्याला कोणाला ॲसिडिटीचा प्रॉब्लेम असेल किंवा ज्याला कोणी जेवण कमी जातंय किंवा ज्याला कोणाला पोटाचा त्रास असेल, त्यांनी नक्कीच ही बेरीचा एकदा फक्त यूज करून बघावं. 100% सांगतो, 100% रिझल्ट आहे या गोष्टीचा. धन्यवाद साहेब.